नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं अंजनय आयुर्वेद यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण बघणार आहोत अगततंत्र या विषयामध्ये असलेलं जे प्लांट आहे किंवा जी वनस्पती आहे त्याचं नाव आहे की अर्क। आणि याला परत काही नाव संबोधित केलेले आहे, जसं की याला रुई म्हणलं जातं, त्यानंतर रवी, त्यानंतर तुलफल, त्यानंतर क्षीरपर्ण आणि अस्फोट हे याचे पर्याय नाव आहेत। त्यानंतर याचं जर लॅटिन नेम बघितलं आपण तर याचं लॅटिन नेम आहे कॅलोट्रॉपिस प्रोसेरा, ठीक आहे। त्यानंतर आता जर याचं वर्गीकरण करायचं म्हणलं तर प्राचीननुसार त्याचं वर्गीकरण स्थावर क्षीरविष मध्ये येतं, आणि जर आधुनिकनुसार बघितलं तर आपल्याला येतं ते ऑर्गॅनिक इरिटंट प्लांट पॉइझन मध्ये, ठीक आहे। जर आता याचं स्वरूप बघितलं तर हे जे रुईची वनस्पती आहे याची जी उंची आहे ती सुमारे 5 ते 6 फूट पर्यंत होते। आता हे झाड छोटं आहे, तुम्ही माणसाने एवढी नाही तर याची ग्रोथ होती, ठीक आहे, पण याची ग्रोथ मिनिमम किती 5 ते 6 फूट असते। त्यानंतर याची उत्पत्ती आता हे तुम्हाला कुठं पाहायला मिळतं तर ज्या ठिकाणी पडीत जमीन असती त्या ठिकाणी बघायला मिळतं। आता बॅक साईडला कॅमेरा करून तुम्हाला एकदा दाखवतो, ह्या इथं तुम्ही बघू शकता खूप सारे रुईचे वनस्पती आहेत। तर त्यानंतर आपण बघणार की आता याचे पान, आता हे जे पान आहे मिळते आपल्याला 4 ते 7 इंच, आणि जी याची रुंदी ती रुंदी असते 1 ते 4 इंच, आणि याची जर तुम्ही आकार बघितला तर तुम्हाला अंडाकृती पण दिसू शकतं, त्यानंतर आयत आकृती पण दिसू शकतं, ठीक आहे। जर आता याच्यानंतर आपण बघणार आहे पुष्प, तर यहाँ पे बहुत सारे पुष्प आहे आणि इथं खूप सारे पुष्प आहे, त्यामध्ये कळी आहे आणि हे उमललेले पुष्प आहे, ठीक आहे। तर मग ह्या पुष्पाचं वर्णन करायचं म्हणलं तर हे पुष्प तुम्हाला कशा प्रकारे दिसतात, तर हे तुम्हाला पुष्प जे दिसतात ते श्वेत पण दिसतात, आणि जे बैंगन आहे बैंगनच्या झाडाला पण जवळपास असेच कलरचे पुष्प असतात, पण त्याचा थोडा कलर याच्यापेक्षा वेगळा असतो किंवा तसं पकडू शकता तुम्ही। तर आता आपल्याला फळ, तर ह्या झाडाला काही फळ आलं नाही, आणखीन नाही आहे, याला फळ नाही आहे। त्यानंतर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगेन त्याचं फळ। जर त्या फळाचा आपण विचार केला तर ते फळ ज्यावेळेस शुष्क अवस्थेत येतं म्हणजे वाळतं, त्यामध्ये एक जर तुम्ही त्याला कधी फोडला असेल, आता जे शेतकऱ्याचे मुलं त्यांना माहित असेल की रुईच्या झाडाला जे फळ आहे त्याला फोडल्यानंतर त्याला कापसासारखा काहीतरी की खाली येते बीज असतं, त्यामुळे ते हवेत उडून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातं, आणि त्याचं जे आहे ना की स्वतःचं अस्तित्व निर्माण करतं, आणि त्यापासून एक परत नवीन एक रुईचं जे वनस्पती आहे ती निर्माण होती। आणि असंच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनल लाईक करा, शेअर। यानंतर जे आपण समजा याचा उपयोग काय, यामध्ये कोणतं केमिकल आहे, याचे नुकसान काय आहे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू। जय धन्वंतरी, जय आयुर्वेद।